अधिकाऱ्यानं सायबर गुन्हेगारांपासून जगाचं रक्षण केलं, तोच अधिकारी स्वतःच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला आणि त्यानंच आत्महत्येचा प्रयत्न केला। सायबर फ्रॉडचं जाळं इतकं खोल आणि धोकादायक बनलंय, याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे। ही धक्कादायक घटना घडली आहे पंजाबमध्ये। माजी पोलीस अधिकारी अमर सिंग चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सायबर गुन्हेगारांनी गुंतवणूक तसंच इतर प्रलोभनं देऊन या अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलंय। 7 ते 8 कोटींची फसवणूक केली आहे। एवढ्या मोठ्या फसवणुकीमुळे माजी अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं। 12 पानांची सुसाईड नोट लिहून त्यांनी स्वतःवर गोळी झाडली। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया आयपीएस अधिकाऱ्याची कशी झाली आहे फसवणूक। माजी पोलीस अधिकारी आयपीएस नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होते आणि गुंतवणुकीवर खूप जास्त नफा मिळवण्याचा आमिष या ग्रुपवर दाखवण्यात आला। अमर सिंग चहल यांनी हळूहळू मोठी रक्कम गुंतवली। नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींकडून 7.5 कोटी उधार घेतले। गुंतवणूक केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। कर्ज फेडता न आल्यानं माजी पोलीस अधिकारी मानसिक तणावात गेले। 12 पानी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःवर गोळी झाडली। सुसाईड नोटमध्ये मोठे राजकीय नेते होते, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं सुद्धा होती।